नमस्कार मंडळी, कोकणातील चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती मी निलेश आगरे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, मे महिन्याची सुट्टी आणि गावाकडचा स्विमिंग पूल म्हणजे आपले पर्यातली कोंड। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये गावाकडची पर्यातली कोंड आणि त्याच्यामध्ये आंघोळ करताना जी मजा असते ती मी तुम्हाला दाखवणार आहे। की दगडावरून कशा पद्धतीच्या उड्या मारल्या जातात, कशा पद्धतीने गावाकडे पोहायला शिकलं जातं ते तुम्हाला दाखवणार आहे। तर आता जाऊया आपण कावलकोंडीत, दाखवतो कावलकोंड कशा पद्धतीची आहे ती, मोठमोठे दगड आणि त्याच्यावरून उडी मारण्याची मजा। तर चला जाऊया कावलकोंडीवर। गावाकडचं कडाक्याचं ऊन बघू शकता तुम्ही। आज तर पूर्ण आकाश निरभ्र आकाश आहे, म्हणजे काळे ढग वगैरे काही दिसत नाहीत, पूर्ण ब्लू ब्लू दिसतंय। आज थोडं पावसाचं वातावरण नाही आहे, काल पूर्ण मळब होती, काल तर ऊन पडलाच नाही। काल असं वाटत होतं की पाऊस पडेल असा, पण काय काय ठिकाणी थोडा थोडा पाऊस पडला आणि गरमी पुन्हा एकदा चालू झाली आहे। पण मे महिन्यात काय, पूर्ण मे महिना संपत आला तरी काय पावसाचं अजून काय चिन्ह दिसत नाही, पण लवकरच पाऊस पडेल। वेधशाळेने इशारा दिला की 9 तारीखपर्यंत पाऊस पडेल असा, पण ज्या तारखा दिल्या असतात त्या तारखेला काय पाऊस पडत नाही। पाऊस पडण्याची तारीख वेगळीच असते आणि यांचा काय अंदाज असतो, अंदाज वर्तवलेला असतो तो काय वेगळाच असतो। बघू आता कधी पाऊस पडतोय ते। तर मित्रांनो, हा आहे आपल्या गावाकडचा स्विमिंग पूल। आता बघतोयच, आता दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने आपली पोरं उडी मारतात या मोठमोठ्या दगडीवरून। तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण व्हिडिओ टाकला होता याच्यामध्ये। तर चांगलं असं थंडगार पाणी असतं आणि थोडी मजा येते या स्विमिंग पूलमध्ये आपल्या गावच्या कोंडीत, पर्यातल्या कोंडीत। आता रुणाल चाललाय उडी मारायला। तर ही आहे मित्रांनो आपल्या गावाकडची कोकणातील मजा। बघा कशा पद्धतीने पोहण्याची मजा घेत आहेत मुंबईतले चाकरमणी।
अशी सेफ जागा आहे. तर मस्त मजा येते मित्रांनो आंघोळ करायला. थंड थंड पाणी आणि वरून गरमी पण खूप आहे. बघू शकता कशा पद्धतीने आम्ही उड्या मारतोय. बबलूने पण आता मस्त की एक सूर मारलाय स्लो मोशन मध्ये. जशी हिरोची एंट्री होती तशा पद्धतीने बबलूने स्लो मोशन मध्ये सूर मारलाय, उडी मारलाय. इकडे चंद्रकांत दादा आहे बघू शकता. लहान पोरांसारखा छोट्या छोट्या पाण्यात बेडक्यासारख्या उड्या मारतोय. मोठ्या पाण्यात जायला तो घाबरतोय. आणि मित्रांनो पाणी पण खूप उंच आहे. जिथं जर आपल्याला पोहता येत नसेल ना मित्रांनो तर केव्हाही शांतपत्ती दाखवायची नाही आणि त्या पाण्यात जाण्याचा कधी प्रयत्न करायचा नाही मित्रांनो. खूप पाणी उंच आहे. पोहता येत असेल ना तर तुम्ही बिंदास जावा. तर बघू शकता तुम्ही किती पाणी उंच आहे. दाखवतो तुम्हाला. बघा एवढं पाणी उंच आहे. अजून पुढे गेलो ना तर अजून उंच आहे कारण बुडायला होईल. मग मी कॅमेरा तुम्हाला दिसणार नाही आणि कॅमेरा पण खाली येईल. गेले तर खूपच मित्रांनो उंच आहे पाणी. मी काढतो. तर आता शूटिंग करूया पुढच्या कॅमेऱ्याने आपण. तर पाण्यापासून पण सांभाळला पाहिजे कॅमेरा. तर मित्रांनो कसा वाटला गावाकडचा स्विमिंग पूल? आपला पर्यातली कोण कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि कोकणातील चाकरमनी या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. धन्यवाद. बाय बाय. काय बोला तर मित्रांनो कसा वाटला गावाकडचा स्विमिंग पूल? आपला पर्यातली कोण कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि कोकणातील चाकरमनी या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. धन्यवाद. बाय बाय.